Don't forget to subscribe to our channel and press the bell icon to get the latest updates of Aakar Foundation. Aakar Foundation. 7 जून 2020 या दिवशी नागपूर आणि पुणे या ठिकाणची एक नामवंत स्पर्धा परीक्षा अकॅडमी, ज्या अकॅडमीचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, अशी अकॅडमी म्हणजे आकार फाउंडेशन. या अकॅडमीचे संचालक राम वाघ सर आहेत. आदरणीय राम वाघ सरांचा परिचय हा संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आहे. त्याचं कारण असं आहे की स्वतः राम वाघ सर हे खूप मोठे वक्ते आहेत. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरापर्यंत जाऊन त्यांनी स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन केलेलं आहे, ग्रामीण भागापर्यंत मार्गदर्शन केलेलं आहे. आणि मग त्या माध्यमातून त्यांचं विद्यार्थी घडविण्याचं, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. आणि म्हणून त्यांचं हे जे आकार फाउंडेशन आहे, विदर्भामध्ये एकदम उत्कृष्ट पद्धतीनं ते काम करत आहे. तर राम वाघ सरांनी गेल्या 15 दिवसापासून आकार फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांसह महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये आपला अभ्यास जो थांबलेला आहे तो न थांबू देता त्यांनी सतत अभ्यासामध्ये राहावं, अभ्यास करत राहावं, या हेतूनं त्यांनी मार्गदर्शनांची वेगवेगळ्या मोठ्या लोकांना आमंत्रित करून त्यांना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची एक मालिका चालू केलेली आहे. या मालिकेमधलं 11वं लेक्चर हे मित्रांनो आज माझं आहे. मी प्राध्यापक बळीराम हवळे. लक्षवेध चालू घडामोडी हे विद्यार्थी मित्रांनो माझं पुस्तक आहे. अंक 56वा हा सध्या सुरू आहे. त्याचबरोबर सामान्य ज्ञानचं देखील माझं लक्षवेध छोटं पुस्तक आहे. आणि लक्षवेधचा चालू घडामोडी संभाव्य प्रश्नसंच देखील आहे. मी देखील लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये सतत वाचनामध्ये असतो. आणि मग राम वाघ सरांनी संपर्क केला. त्यांना असं वाटलं की आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत तुमचं देखील मार्गदर्शन पोहोचलं पाहिजे. मी याच्या अगोदर राम वाघ सरांची सर्व लेक्चर्स ऐकलेली आहेत, पाहिलेली आहेत. मग याच्यामध्ये त्यांनी आणि अत्यंत या पदावरती कार्यरत असणारे जे आयकॉन आहेत, जे आमच्या विद्यार्थ्यांच्या समोरचे आयकॉन म्हणून ते मानले जातात, असे नागपूरला IAS अधिकारी आहेत, IPS अधिकारी आहेत, PI आहेत, PSI आहेत, अशा वेगवेगळ्या लोकांना ते सतत गायडन्स करण्यासाठी आमंत्रित करत असतात. आणि त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा, विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याचं सतत कार्य राम वाघ सरांचं चालू असतं. तर या सर्व बाबी त्यांच्या माध्यमातून अखंडितपणे संपूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी चालू आहेत. मित्रांनो, आज 7 जून 2020, आज जर पाहिलं आपण तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं आगमन होणारा हा कालखंड आहे. आणि मग या कालखंडात पावसाळा आपल्याकडे 7 जूनला जनरली सुरू होत असतो. महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन देखील झालेलं आहे. लवकरच पाऊस देखील सर्व महाराष्ट्रभर पडेल. आणि मग त्या कालखंडामध्ये स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन करण्यासाठी मी आपल्यासमोर या ठिकाणी आलेलो आहे. राम वाघ सरांचं खूप खूप धन्यवाद. त्यामध्ये पहिला टॉपिक हा जो स्पर्धा परीक्षेमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना चालू घडामोडी मित्रांनो विचारल्या जातात. आता चालू घडामोडी हा जो टॉपिक आहे, PSI, STI, ASO सह सर्व स्पर्धा परीक्षांना अत्यंत महत्त्वपूर्ण विषय आहे. सर्व स्पर्धा परीक्षांना जवळपास 15 पेक्षा जास्त प्रश्न चालू घडामोडीवरती हमखास विचारलेच जातात. आणि मग अशा प्रश्नांची तयारी तुम्हाला आम्हाला करायची असते. सध्या कोरोनाचं संकट भारतावरच नव्हे तर अख्ख्या जगावरती आलेलं आहे. त्यामध्ये आपण 25 मार्च पासून लॉकडाऊन मध्ये आहोत. सध्या लॉकडाऊन 5 चालू आहे, ज्याला आपण अनलॉक 1 असा देखील शब्द आपण वापरतो. आणि हा लॉकडाऊन सध्या चालू आहे. वर्तमानपत्रांचं वितरण गेल्या 25
मार्च पासून म्हटलं तरी जवळपास बंद होतं, ते ह्या अनलॉक 1 मध्ये महाराष्ट्र सरकारनं वर्तमानपत्राचं वितरण करायला आता परवानगी दिली आहे. आणि आज पहिला दिवस आहे, आज सर्व बऱ्याच लोकांच्या घरी म्हणजे जे काही महाराष्ट्रातील रेड झोन मधले विशेषतः जिल्हे होते किंवा शहरं आहेत की मुंबई आहे, पुणे आहे, मालेगाव आहे, सोलापूर आहे, अमरावती आहे, नागपूर आहे, तर मग या भागामध्ये देखील वर्तमानपत्राचं वितरण बंद होतं. ते वितरण आता नुकतंच या ठिकाणी आजपासून चालू झालंय आणि गेल्या 3 महिन्यामध्ये जवळपास 2.5 महिन्यापासून विद्यार्थ्यांना चालू घडामोडीचं योग्य मार्गदर्शन वाचायला त्यांना या ठिकाणी मटेरियल हे मिळत नाहीये. आणि मग अशा कालखंडामध्ये आम्हाला असं वाटलं की विद्यार्थ्यापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. आदरणीय राम वाघ सरांनाही वाटलं की आपण आकार फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या हेतूनं आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं या हेतूनं त्यांनी ही मालिका चालू केली आहे. तर गेल्या 2-3 महिन्यातल्या ज्या महत्त्वपूर्ण घडामोडी आहेत, ते कालपर्यंतच्या महत्त्वपूर्ण घडामोडी आहेत, त्यातल्या काही घडामोडीचं विश्लेषण आपण आता या ठिकाणी पाहतोय. याच्यामध्ये पहिली घटना आहे ती म्हणजे टोळधाड. आता बघा, या वर्षामध्ये काही अनेक संकट देशावरती आहेत, जगावरती संकट आहेत आणि मग त्याच्यापैकी एक कोरोनाची महामारी संपूर्ण जगामध्ये चालू असताना याच्यामध्ये अजून एक संकट आमच्या शेतकरी बांधवावरती आलं आणि ते संकट म्हणजे आहे टोळधाड. आता बघा, टोळधाड ही कुठून आली, ही टोळधाड काय असते? टोळधाड म्हणजे तुम्हाला माहिती असेल की नाकतोड्यासारखा एक कीटक असतो, ज्या कीटकाचं शास्त्रीय नाव आहे सिक्स्टोसेरका ग्रिगेरिया. आणि मग हा सिक्स्टोसेरका ग्रिगेरिया ही जी टोळधाड आहे, तर ही टोळधाड ही कीटक आमच्या महाराष्ट्रापर्यंत आले होते. मग हे आले कुठून, याला कारणीभूत काय घटक ठरला, तर लक्षात घ्या, आपल्या समोर जगाचा नकाशा तुम्ही अगोदर आणावा लागेल. आणि मग जागतिक संघटनांनी हे देखील सांगितलं की गेल्या वर्षी जो काही आफ्रिका खंडामध्ये किंवा अरबी समुद्रामध्ये जी काही चक्रीवादळ निर्माण झाली, त्याचबरोबर आफ्रिका खंडामध्ये जो काही भरपूर पाऊस पडला, याचा परिणाम ह्या टोळांचं उत्पादन किंवा टोळांचा जन्म हा जास्त झाला, टोळांचं प्रजोत्पादन जास्त झालं. आणि मग याचा परिणाम हे जे टोळ आहेत, तर हे टोळ आफ्रिका खंडाच्या पूर्व भागातून, आता आफ्रिका खंड तुम्ही डोळ्यासमोर तो मॅप घ्या की आफ्रिका खंडाच्या पूर्वेला केनिया नावाचा देश आहे, सोमालिया नावाचा देश आहे, इथिओपिया आहे आणि या देशामधून ही टोळधाड सुरू झाली. आणि मग तिथून ही टोळधाड कुठं आली? आफ्रिका खंडाच्या उत्तरेला असणारा जो खंड आहे तो म्हणजे आशिया खंड. आणि मग आशिया खंडाचा पश्चिमेकडचा भाग लक्षात घ्या, ज्याला आपण आखाती देश असं आपण म्हणतो. आणि मग विशेषतः अरबी समुद्राच्या पश्चिम किनारपट्टीला असणं किंवा हिंदी महासागराच्या पश्चिम किनारपट्टीला असणारे जे देश आहेत, ओमान आहे, येमेन आहे, इराण आहे आणि मग पाकिस्तान. मग ह्या टोळधाडी या देशातून पाकिस्तानपर्यंत आल्या. पाकिस्तानमध्ये देखील त्यांनी अनेक पिकांचं खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान केलं आणि पाकिस्तानमधून ही टोळधाड राजस्थानमध्ये आगमन झालं. आणि मग राजस्थानमधले जे काही जिल्हे आहेत, जैसलमेर आहे, बिकानेर आहे, बारमेर आहे, तर या जिल्ह्यामध्ये या टोळधाडीनं मोठं नुकसान केलं. अनेक असे कीटक, या कीटकांनी जे आमची हिरवी वनस्पती आहेत, चारा आहे, आणि मग याच्यावरती टोळधाड काय करते, तर अचानकपणे त्याच्यावरती हल्ला करते. म्हणजे टोळधाड काय एकट्या दुखणं, करोडोची संख्या त्या टोळांची असते. राजस्थानमध्ये आलेली ही टोळधाड आपण पाहिली. आणि मग राजस्थानमधून ही टोळधाड नंतर मध्य प्रदेशात आली, गुजरातमधून, नंतर मग मध्य प्रदेशातून विशेषतः महाराष्ट्रामध्ये जो मध्य प्रदेशाच्या सीमेसोबत असणारे जे आमचे जिल्हे आहेत, अमरावती आहे, नागपूर आहे, भंडारा आहे, गोंदिया आहे, या जिल्ह्यामध्ये ही टोळधाड आली. आणि विशेषतः मित्रांनो, या टोळधाडीनं काय केलं, तर महाराष्ट्राचं संत्र्याचं आगार म्हणून ओळखलं जाणारं शहर किंवा एरिया म्हणजे अमरावती जिल्हा आणि नागपूर जिल्हा. आपल्याला माहिती की संत्रा सिटी म्हणून आपण नागपूरला या ठिकाणी ओळखतो. आणि मग ह्या नागपूर जिल्ह्यामध्ये देखील ज्या ठिकाणी संत्रीचं उत्पादन सर्वात जास्त घेतलं जातं ते जे जिल्हे आहेत, मग आपल्याला माहिती की वरच्या बाजूला वरुड नावाचा या ठिकाणी जिल्हा आहे, त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यातले काही भाग आहेत. आणि मग नरखेड असेल, वरुड असेल, काटोल असेल,
या तालुक्यामध्ये देखील या टोळधाडीनं संत्री पिकावरती हल्ला केला. मग काय करतात, काही मिनिटांमध्ये हे टोळ त्या पिकावरती बसतात. या पिकांची कोळी पानं टोटल लगेच फस्त खाऊन पस्त करतात, फुलं खाऊन टाकतात आणि त्या पूर्ण पिकाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान करतं. म्हणजे एक तर देशामध्ये अगोदरच कोरोनाची महामारी चालू आणि त्याच्यामध्ये परत पुन्हा टोळांचं आगमन. लक्षात घ्या, हे टोळधाड तुम्हाला आम्हाला माहित नव्हती. आम्ही ॲग्रिकल्चर शिकतो, त्याच्यामध्ये फक्त असं म्हटलं जायचं की टोळधाडी देखील पिकांचं खूप मोठं नुकसान करतात. मग आम्हाला असं वाटतं की नेमका आम्ही टोळ पाहिलाच नव्हता. आजपर्यंत गेल्या अनेक वर्षानंतर टोळची धाड जगातून ह्या भारतामध्ये आली आणि मग याचा सर्वात मोठा तोटा हा आमच्या शेतकरी बांधवांना झाला. मोसंबी, त्या भागा मोसंबीच्याही बागा आहेत, संत्रीच्या सर्वात जास्त बागा आहेत, यांचं मोठं नुकसान झालं, चाऱ्याचं नुकसान झालं. आणि मग ही टोळधाड शेतातून हाकलायची कशी बाहेर, यासाठी मग कृषी विभाग या ठिकाणी मार्गदर्शन करतो की शेतकऱ्याने यावेळेस काय करावं, एक तर फवारणी करावी, याचबरोबर अग्निशमन दलांच्या गाड्या पाण्याचे फवारे या ठिकाणी मारावेत, याचबरोबर त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये वाद्य वाजवावं, ट्रॅक्टर असेल तर ट्रॅक्टरचा मोठा आवाज करावा, याचबरोबर त्या ठिकाणी जाळ लावून काही लाकडं वगैरे जाळावं, त्याकडून धूर होईल आणि ही टोळधाड आपल्या शेतातून निघून जाते. म्हणजे या पद्धतीचं महत्त्वाचं मार्गदर्शन ही कृषी विभाग देखील करत आहे. आणि मग ह्या टोळधाडीनं खूप मोठं नुकसान केलं. पण आता टोळधाड ही महाराष्ट्रातून बाहेर गेलेली आहे. मग ती आता तेलंगणामध्ये गेलेली आहे, तेलंगणातून आंध्रामध्ये जाईल आणि मग एकंदरीत ही टोळधाड काय एकाच दिवशी जात नाही संपूर्ण देशातून बाहेर. जसजशी ही त्या भागामध्ये, बरं यांचा थवा किती मोठा असतो, जवळपास 5 किलोमीटर लांब आणि जवळपास 2 किलोमीटर रुंद एवढी मोठी एरियामध्ये ही टोळधाड मार्गक्रमण करते. आणि मग ह्या मार्गात येणारी सर्व पिकं ही या ठिकाणी काय करते, ही उद्ध्वस्त करते. आणि मग महाराष्ट्रामध्ये टोळधाड कधी विद्यार्थी मित्रांनो भविष्यामध्ये याच्यावर हमखास प्रश्न येणार आहे. तर त्याचं प्रश्न येताना मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. मी तुम्हाला अजून या ठिकाणी परत अजून एकदा रिपीट करतो की टोळधाडीचं शास्त्रीय नाव आहे सिक्टोसेरका ग्रिगेरिया. आणि मग ह्या टोळधाड ही महाराष्ट्रामध्ये 26 मे 2020 रोजी आली होती आणि यांनी खूप मोठं नुकसान, मग आमच्या ज्या संत्रीच्या अंबिया नावाचा बहार आहे, या आलेली फुलं आहेत, याचं देखील मोठं नुकसान झालं होतं. तर या पद्धतीनं ही टोळधाड आता महाराष्ट्रातून ही पुढं तेलंगणा वगैरे वेगवेगळ्या राज्य, पण भारतामध्ये ही टोळधाड सध्या कार्यरत आहे, हे तुम्ही लक्षामध्ये घ्या. तर पहिला आपण या ठिकाणी टॉपिक आपण पाहिलेला आहे तो म्हणजे टोळधाड भारतामध्ये कशा पद्धतीनं नुकसानकारक ठरलेली आहे. आता आपण दुसरा नवीन टॉपिक या ठिकाणी पाहू. मग ह्या नवीन टॉपिकमध्ये क्रीडा घडामोडीशी संबंधित आपण काही बाबी पाहू. तर त्याच्यामध्ये पहिलीच भाग आहे, एक शब्द तुम्ही क्रीडा क्षेत्रामध्ये ऐकलेला असतो, त्याला म्हणतात साई. SAI. SAI म्हणजे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया. आता हे जे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया आहे, तर हे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतं. आणि मग हे काम करत असताना काय करतं, तर भारतामध्ये खेळांची प्रगती झाली पाहिजे. आणि मग या स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून भारत सरकारनं देशामध्ये विविध शहरामध्ये ही साईची केंद्र स्थापन केलेली आहेत. उदाहरणार्थ पतियाळा या ठिकाणी आहे पंजाबमध्ये, त्यानंतर बंगळुरूला आहे कर्नाटकमध्ये, महाराष्ट्रामध्ये औरंगाबादला देखील साईचं केंद्र आहे. आणि मग ह्या साईच्या केंद्रात हे जे साई प्राधिकरण आहे, भारतीय क्रीडा प्राधिकरण जे आहे, तर ह्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे किंवा साईचे नवे महासंचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे संदीप प्रधान यांची. आता हा मुद्दा मला का घ्यावा वाटला, याचं कारण असं आहे मित्रांनो की या संदीप प्रधान हे कधीपासून साईचे महासंचालक बनले, 27 मे 2020 पासून. प्रश्न पुढचा आहे की यांच्यापूर्वी साईच्या प्रमुख कोण होत्या, महासंचालक कोण होत्या, तर त्या होत्या श्रीमती नीलम कपूर. मग या नीलम कपूर कधीपासून कधीपर्यंत साईच्या प्रमुख होत्या, त्या होत्या 31 जुलै 2018 पासून ते 26 मे 2020 पर्यंत स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या महासंचालक होत्या नीलम कपूर. मित्रांनो, नीलम कपूर यांची ज्यावेळी जुलै 2018 मध्ये साईच्या महासंचालक म्हणून नियुक्ती झाली, त्याच लागलीच तिथून पुढे 1-1.5 महिन्यामध्ये एक राज्य सेवा परीक्षा झाली होती. आणि या परीक्षेला त्यांनी प्रश्न टाकला होता की अमुक तारखेपासून स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या महासंचालक कोण बनलेले आहेत. तर त्यावेळेस नीलम कपूर होत्या.
ह्या नीलम कपूर यांचा कार्यकाळ हा आता संपलेला आहे आणि त्यांच्या जागेवरती स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचे नवे महासंचालक बनलेले आहेत संदीप प्रधान. त्यामुळं भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे नवे महासंचालक संदीप प्रधान 27 मे 2020 पासून नवे महासंचालक बनलेले आहेत. हे तुम्ही लक्षामध्ये ठेवा, यावरती परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. मग हे साईची कार्य काय काय आहेत, तर हे साईची महत्त्वपूर्ण काम आहेत की देशामध्ये ऑलिम्पिक विनर वेगवेगळ्या क्रीडा घडामोडी किंवा क्रीडाचे आयोजन या ठिकाणी देशामध्ये केले जातात. मग या ठिकाणी आशियाई क्रीडा स्पर्धा असतील, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असतील किंवा ऑलिम्पिक गेम्स असतील, अशा दर्जाचे खेळाडू आम्हाला तयार करायचे. आणि मग अशा दर्जाचे खेळाडू जर तयार करायचे झाले तर त्यांना आम्हाला ट्रेनिंग चांगल्या पद्धतीचं द्यावं लागेल, त्यांना तशा मूलभूत सुखसुविधा द्यावी लागतील, सुसज्ज क्रीडांगण आम्हाला तयार करून द्यावे लागतील. यासाठी हे साई काम करतं. आणि मग त्या त्या एरियातले त्या 1-2 राज्यातले खेळाडूंचं त्या ठिकाणी ट्रेनिंग दिलं जातं, त्यांना आगामी क्रीडा स्पर्धासाठी तयार केलं जातं. हे काम या साईचं असतं. त्यामुळे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया ही यापुढे लक्षात घ्या, यावरती भविष्यात प्रश्न विचारले जातील. याच्यामधलाच या क्रीडा घडामोडीतला दुसरा एक महत्त्वपूर्ण टॉपिक आहे आणि तो म्हणजे आहे की ऑलिम्पिक आयोग, ज्याला आपण इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी असं आपण म्हणतो. मग या इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे एक नवे सदस्य म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि ते आहेत भारतीय एक व्यक्तिमत्व, ते म्हणजे नरिंदर बात्रा. आता इंटरनॅशनल ऑलिम्पिक असोसिएशन या समितीचे एक नवे सदस्य म्हणून बनलेले आहेत नरिंदर बात्रा. आता हे नरिंदर बात्रा तमिळनाडूशी संबंधित आहेत. विशेषतः हे नरिंदर बात्रा हॉकी इंडियाचे सध्या विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्यांची नियुक्ती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यपदी झालेली आहे. मग आता आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती काय काम करते, आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य 205 पेक्षा जास्त देश आहेत. दर 4 वर्षांनी ज्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात, या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचं आयोजन कुणामार्फत केलं जातं, तर इंटरनॅशनल ऑलिम्पिक असोसिएशन तर्फे केलं जातं. या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष आहेत थॉमस बाख. हे कुठल्या देशातले आहेत, तर हे जर्मनी देशातले आहेत आणि ते गेल्या अनेक वर्षापासून ह्या इंटरनॅशनल ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. आणि मग त्याच्यामध्ये एक नवे सदस्य म्हणून अर्थातच भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन, ज्याला म्हटलं जातं IOA, इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन. आणि मग इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत हेच नरिंदर बात्रा. मग ही इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन काम काय करते की भारतामध्ये ज्या वेगवेगळ्या क्रीडा संघटना आहेत यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम ही इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन ही संस्था करते. जसे की हॉकी इंडिया नावाची संस्था आहे. फुटबॉल असोसिएशन देखील आमच्याकडे, जे की भारतीय फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष महाराष्ट्रीयनच व्यक्ती आहेत, खासदार प्रफुल्ल पटेल. हे भारतीय फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर आमच्याकडे ॲथलेटिक्स आहेत, वेगवेगळे खेळ आमच्याकडे तलवारबाजी असोसिएशन आहे, नेमबाजी असोसिएशन आहे. तर अशा ह्या वेगवेगळ्या क्रीडा संघटनांचं एकत्रीकरण किंवा नेतृत्व करण्याचं काम हे इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन करतं. आणि मग इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचं अध्यक्षपद हे सध्या कुणाकडे आहे, तर नरिंदर बात्रा यांच्याकडे आहे आणि त्यांचीच नियुक्ती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे नवे सदस्य म्हणून करण्यात आलेली आहे. त्यामुळे हा एक भाग लक्षात ठेवा की आपण क्रीडा घडामोडीमध्ये पाहतोय. मी रिपीट तुम्हाला एक शब्द करतो की आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशनचे नवे सदस्य म्हणून नियुक्ती नरिंदर बात्रा यांची झालेली आहे. आणि मग ते कुणासोबत काम करणार आहेत, तर इंटरनॅशनल ऑलिम्पिक असोसिएशन सोबत काम करणार आहेत. तर हा एक नवीन घडामोड आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. आता त्यानंतर अजून एक नवीन टॉपिक क्रीडा घडामोडीतलाच आपण या ठिकाणी पाहूया. तर तो आहे खेलो इंडिया ई पाठशाळा. आता खेलो इंडिया ई पाठशाळा हा काय संकल्पना आहे, तर बघा 25 मार्च पासून कोरोनामुळे लॉकडाऊन चालू आहे. याचा परिणाम आमचे अनेक खेळाडू गेल्या 2.5-3 महिन्यापासून घरामध्ये बसून आहेत. त्यांचा सराव थांबलेला आहे आणि मग हे सराव थांबणं हे खेळाडूंच्या दृष्टिकोनातून योग्य नाही आहे. आता आपण पाहिलं की कोरोनामुळं अनेक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुढे ढकलल्या गेल्या.
थोडक्यामध्ये आपण पाहिले की सन 2020ची टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा जी जपान देशामध्ये आयोजित केली जाणार होती ही देखील पुढे ढकलण्यात आली आहे. आता ती कधी होणार आहे? 2021 मध्ये होणार आहे. 17 वर्षाखालील फिफा कुमारी महिला फुटबॉल स्पर्धा ही देखील भारतामध्ये आयोजित केली जाणार होती, पण ती देखील आता पुढे ढकलली. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अनेक स्पर्धा, ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा हे देखील पुढे आता ढकलण्यात आलेल्या आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आम्हाला तर आमच्या खेळाडूंना विनर बनवण्यासाठी त्यांना तयार करायचंय, ऑलिम्पिकमध्ये आम्हाला योगदान या ठिकाणी घ्यायचंय. आणि मग अशा परिस्थितीमध्ये इथं स्थिती काय निर्माण झाली की खेळाडूंचा सराव थांबलेला आहे. म्हणून केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू हे केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री आहेत. यांच्या पुढाकारानं काय केलं तर आम्ही या ठिकाणी खेळाडूंना, देशातील जे खेळाडू आहेत यांना ट्रेनिंग देण्यासाठी खेलो इंडिया ई पाठशाळा हा ऑनलाईन ट्रेनिंग देण्यासाठी हे प्रशिक्षण आम्ही सुरू केलेलं आहे. आणि मग हे जे खेलो इंडिया ऑनलाईन प्रशिक्षण आहे तर हे सुरू कधीपासून केलं तर 1 जून पासून सुरू केलेले. 1 जून ते 25 जून म्हणजे 25 दिवस ज्या ज्या खेळाडूंचं प्रशिक्षण थांबलेलं आहे, त्यांना प्रॅक्टिस करता येत नाही, तर त्यांना ऑनलाईन ट्रेनिंग द्यायचं आहे. आणि जवळपास असे 21 खेळ आहेत. मग 21 खेळातील वेगवेगळ्या खेळाडूंसाठी आम्हाला ते ट्रेनिंग द्यायचं. मग ट्रेनिंग देणारे कोण आहेत? ट्रेनर आहेत. मग या ठिकाणी अनेक आमचे खेळ आहेत. मग जे विशेषतः इंडोर गेम्स जे आमचे आहेत, तर मग अशा खेळाडूंना 21 खेळातील नामवंत ट्रेनर, प्रशिक्षक हे 25 दिवस विशेषतः स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून ही ट्रेनिंग देणार आहे. आणि मग हे ट्रेनिंग कुठं दिलं जाणार आहे? बंगळुरूला दिलं जाणार आहे. पतियाळाला नेताजी सुभाषचंद्र बोस ही जी आमची क्रीडा प्रबोधिनी, इथून ते ट्रेनिंग दिलं जाणार आहे. आणि हा संपूर्ण खर्च हा कोण करणार आहे तर केंद्रीय क्रीडा मंत्रालय करणार आहे. आणि मग या पद्धतीने आपण पाहतो की खेलो इंडिया नावाची एक संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून देशामध्ये सुरू झाली होती. कशासाठी की देशातील तरुण खेळाडू आम्हाला घडवायचे आहेत. आणि हे तरुण खेळाडू जागतिक पातळीवरती या ठिकाणी पदकं मिळवण्यासाठी या ठिकाणी तयार होतील, त्यांचं प्रशिक्षण त्यांना दिलं जाईल. या हेतूनच अर्थातच आपण आता या ठिकाणी पाहिलं की खेलो इंडिया ई पाठशाळा हा जो उपक्रम ऑनलाईन ट्रेनिंगचा आहे हा साईच्या माध्यमातूनच या ठिकाणी केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं सुरू केलेला आहे. 21 खेळ आहेत, 25 दिवस नामवंत प्रशिक्षक हे आमच्या खेळाडूंना प्रशिक्षण देणार आहेत. तर अशा पद्धतीनं हा देखील आपण एक टॉपिक या ठिकाणी पाहिलेला आहे, तो म्हणजे खेलो इंडिया ई पाठशाळा. आता नवीन आपण एक टॉपिक या ठिकाणी पाहू. तो टॉपिक चालू घडामोडीशी संबंधित आहे. गेल्या 7-8 महिन्यापासून तो चर्चेमध्ये, जवळपास 9-10 महिने होत आले त्या घटनेला. आणि मग देशामध्ये नवीन केंद्रशासित प्रदेश हे निर्माण झालेले. आणि मग त्या नवीन केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित बाबी आपल्याला या ठिकाणी पाहायच्यात. त्यातली पहिली बाब आहे, पहिला केंद्रशासित प्रदेश आहे तो म्हणजे लडाख. आता पहा पार्श्वभूमी काय होती. 5 ऑगस्ट 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीर मधील कलम 370 हटवलं. आणि मग जम्मू काश्मीर मधील कलम 370 हटवल्यामुळं आणि दुसरा काय उपक्रम केला तर ह्या जम्मू काश्मीरला असणारा जो विशेष राज्याचा दर्जा दिलेला होता हा विशेष राज्याचा दर्जा बरखास्त केला. म्हणजे कलम 370 हटवलं, शिवाय राज्याचा दर्जा देखील रद्द करून टाकला. आणि या जम्मू काश्मीरचं 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये निर्मिती केली. एक केंद्रशासित प्रदेश म्हणजे लडाख आणि दुसरा म्हणजे जम्मू काश्मीर. मग त्यापैकी एक लडाख नावाचा केंद्रशासित प्रदेश. मग हा लडाख केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात कधी आला तर तो अस्तित्वात आला 31 ऑक्टोबर 2019 पासून. 31 ऑक्टोबरला अंमलबजावणी का झाली? भारताचे पहिले उपपंतप्रधान, पोलादी पुरुष म्हणून ज्यांना ओळखलं जातं, ते भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस हा 31 ऑक्टोबरला असतो. आणि मग 31 ऑक्टोबर पासून देशामध्ये हे 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले, एक लडाख आणि दुसरा
जम्मू काश्मीर. मग हा लडाख जो केंद्रशासित प्रदेश आहे, मग हा आपण पाहतो की 31 ऑक्टोबरला हे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले की लागलीच भारत सरकारनं 2 नोव्हेंबर 2019 रोजी नवीन भारताचा नकाशा प्रकाशित केला. आणि मग हा नवीन जो नकाशा प्रकाशित केला याच्यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये 2 नवीन केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले. आणि मग त्याच्यामध्ये आपण जर तुम्ही पाहिला असेल तर सध्याचा जो गिलगिट हा जो भाग आहे, पाक व्याप्त काश्मीर, गिलगिट आणि सध्याचा लडाख एकत्रित मिळून तो तयार करण्यात, तुम्ही आता नवीन नकाशा पहा देशाचा कशा पद्धतीने, तो 2 नोव्हेंबर 2019 रोजी जाहीर झाला किंवा प्रकाशित झालेला आहे. आणि मग त्या दिवशी हा जो लडाख नावाचा केंद्रशासित प्रदेश आहे 31 ऑक्टोबरला अस्तित्वात आला. नवीन नकाशा 2 नोव्हेंबर पासून निर्माण झाला किंवा जाहीर करण्यात आला. आणि मग ह्या लडाखमध्ये आपण पाहतो, ह्या लडाखची राजधानी लेह आहे. या लडाखमध्ये 2 जिल्हे आहेत. आता पाठीमागच्या परीक्षेला प्रश्न आला होता की लडाख केंद्रशासित प्रदेशामध्ये युनियन टेरिटरीजमध्ये किती जिल्हे आहेत, तर 2 जिल्हे आहेत. एक आहे लडाख आणि दुसरा आहे कारगिल. जे आपल्याला कारगिल माहिती आहे, 1999ला जे कारगिलचं युद्ध झालं होतं, हे कारगिलचं युद्ध भारत आणि पाकिस्तान दरम्यान लढलं गेलं होतं. भारतानं 1999ला कारगिल युद्ध जिंकलं. आणि मग ह्या कारगिल युद्धाचं स्मारक, ज्याला कारगिल विजय युद्ध स्मारक असं आपण म्हणतो, हे उभारलेले कुठं, कारगिलमध्येच द्रास या ठिकाणी. आता मित्रांनो, हे द्रास कुठे आहे, कारगिल जिल्ह्यात आहे. हे द्रास नावाचं जे ठिकाण आहे हे जगातील 2ऱ्या नंबरचं सर्वात थंड ठिकाण आहे. म्हणजे जगात पहिल्या क्रमांकाचं कोणतं आहे मग, तर रशिया नावाचा देश आहे. रशिया देशाच्या उत्तर भागामध्ये, म्हणजे ज्याला आपण पृथ्वी गोलावरील उत्तर ध्रुवीय प्रदेश असं आपण म्हणतो, मग ह्या उत्तर ध्रुवीय प्रदेशामध्ये असणारं रशियाचा उत्तरेकडचा भाग म्हणजे सैबेरिया, आणि मग सैबेरियामध्ये असणारं व्हर्कोयानस्क. तर ह्या व्हर्कोयानस्क नावाचं जे शहर आहे हे जगातील सर्वात थंड हवेचं शहर आहे किंवा सर्वात कमी टेम्परेचर व्हर्कोयानस्कला असतं, -सेंटीग्रेडमध्ये असतं. आणि 2ऱ्या नंबरवरती सर्वात थंड ठिकाण आहे ते म्हणजे द्रास, सध्याचं लडाख आणि सध्याचा लडाखमधला कारगिल जिल्हा. तर मग ह्या द्रासला आपण 1999चं कारगिल युद्ध जिंकल्याच्या शहीदांच्या स्मरणार्थ उभारलेलं शहीद स्मारक, कारगिल विजय स्मारक, हे द्रासला उभारलेले आहे. तर लडाखमध्येच ते आता नवीन गेलेले आहे. दुसरा महत्वपूर्ण लडाखशी संबंधित एक भाग मला तुम्हाला सांगायचा आहे की लडाख नावाचा हा जो केंद्रशासित प्रदेश आहे हा आकारानं देशातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आता झालेला आहे. यापूर्वी अंदमान निकोबार हा भारतातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश होता, पण आता 31 ऑक्टोबर 2019 पासून भारतातील आकारानं सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश हा अर्थातच या ठिकाणी आता लडाख हा या ठिकाणी झालेला आहे. आता लडाखमध्ये आपल्याला माहिती आहे की बौद्ध धर्मीय लोकसंख्या सर्वात जास्त आहे. मुस्लिम धर्मीय बी त्या ठिकाणी आहेत, पण सर्वात जास्त लोकसंख्या बौद्ध धर्मीय आहेत. मंगोलाईड वंशीय त्या ठिकाणी लोकसंख्या ही जास्त आहे. आणि मग ह्या लडाखला आता 3 देशांची सीमा आहे. पश्चिमेला अफगाणिस्तान आणि पाकिस्तान, आणि पूर्वेला आणि उत्तरेला चीन. म्हणजे 3 देशांसोबत लडाख या युनियन टेरिटरीची सीमा आहे किंवा त्याला सरहद्द आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि चीन. त्याचबरोबर भारतातील किती राज्यांची सीमा ह्या लडाख सोबत आहे, तर 2 राज्य. विशेषतः 2 राज्य म्हणजेच एक महत्वपूर्ण राज्य आणि एक युनियन टेरिटरीज. एक राज्य आहे लडाखच्या खालच्या साईडला, ते म्हणजे हिमाचल प्रदेश. आणि लडाखच्या पश्चिमेला आणि दक्षिणेला असणारा एक युनियन टेरिटरीज म्हणजे जम्मू काश्मीर. म्हणजे लडाखला 3 देशांची सीमा आहे, एक राज्य भारतातलं आणि भारतातला एक केंद्रशासित प्रदेश, एवढी सीमा ह्या लडाखला आहे. आता ह्या लडाखमध्ये एक महत्वपूर्ण घटना आहे. भारतातील सर्वात मोठा आकारानं जिल्हा हा अनेक वेळा जीके मधून अनेक परीक्षांना प्रश्न विचारला जाणार आहे, भविष्यात देखील विचारला जाणार आहे. तर भारतातील आकारानं आजपर्यंत सर्वात मोठा जिल्हा होता तो होता कच्छ जिल्हा, गुजरात मधला.
हे कच्छ द्वीपकल्प आपल्याला माहिती आहे की गुजरातच्या पश्चिम भागामध्ये, ज्याला आपण कच्छचं रण असं म्हणतो, हा कच्छ जिल्हा देशातला सर्वात मोठा जिल्हा आकारानं होता 31 ऑक्टोबर 2019 पर्यंत. पण 31 ऑक्टोबर 2019 पासून देशातला सर्वात मोठा आकारानं जिल्हा आता झालेला आहे तो म्हणजे लेह. जसं मी तुम्हाला सांगितलं की या लडाखची राजधानी लेह आहे आणि या लडाख केंद्रशासित प्रदेशामध्ये 2 जिल्हे आहेत, एक कारगिल आणि दुसरा लेह. त्यामुळे लेह जिल्हा हा भारतातील आकारानं सर्वात मोठा जिल्हा म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. आता 31 ऑक्टोबर 2019 पासून या लडाखचे नवे आणि पहिले नायब राज्यपाल म्हणून भारत सरकारनं कुणाची नियुक्ती केली तर ती नियुक्ती केली गिरीशचंद्र मुर्मू. तर गिरीशचंद्र मुर्मू हे लडाखचे नायब राज्यपाल आहेत किंवा लडाखचे प्रशासक आहेत. कारण की लक्षात घ्या, लडाख हा केंद्रशासित प्रदेश या पद्धतीचा आहे की या केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा अस्तित्वात नाहीये. या केंद्रशासित प्रदेशाचा सर्व कामकाज किंवा संपूर्ण कामकाज कोण पाहिल? केंद्र सरकार पाहिल. मग ह्या लडाखमध्ये दवाखान्याच्या सुविधा, रस्त्याच्या सुविधा, रेल्वेच्या सुविधा, सर्व सुखसुविधा देण्याचं काम, सर्व शासकीय योजना राबविण्याचं काम हे युनियन टेरिटरीजचं कोण करत असतं तर केंद्र सरकार करत असतं. त्यामुळं भारतातला हा लडाख नावाचे केंद्रशासित प्रदेश जिथं विधानसभा अस्तित्वात राहणार नाही. आणि लडाखचे पहिले नायब राज्यपाल कोण बनले तर गिरीशचंद्र मुर्मू. आता हे गिरीशचंद्र मुर्मू कोण आहेत? हे IAS अधिकारी आहेत. ते भारताच्या वित्त मंत्रालयामध्ये प्रधान वित्त सचिव म्हणून या ठिकाणी काम करत होते. आणि लागलीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रशासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती लडाखचे नवे नायब राज्यपाल किंवा प्रशासक म्हणून या ठिकाणी केलेली आहे. तर अशा पद्धतीचा हा लडाख नावाचा केंद्रशासित प्रदेश लक्षात ठेवा. यावरती प्रश्न आलेले आहेत, भविष्यात देखील नक्की प्रश्न याच्यावरती विचारले जातील. तर आता आपण अजून एक नवीन टॉपिक किंवा नवीन अजून एक केंद्रशासित प्रदेश दुसरा आपण पाहू. त्याचं नाव आहे जम्मू काश्मीर. आता बघा, जम्मू काश्मीर सेम त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं 5 ऑगस्ट 2019 जम्मू काश्मीर राज्याचा राज्य म्हणून असणारा दर्जा खतम, कलम 370 रद्द आणि 2 नवीन केंद्रशासित प्रदेश, त्याच्यामध्ये एक झाला जम्मू काश्मीर. आता हे जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशामध्ये जिल्ह्यांची संख्या ही 22 आहे. याच्यावरती देखील परीक्षेला प्रश्न विचारले जातात की जम्मू काश्मीरमध्ये एकूण किती जिल्हे आहेत. तर जम्मू काश्मीरमध्ये एकूण 22 जिल्हे हे सध्या आहेत. मग ह्या जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाला किती देशाची सीमा आहे तर एका देशाची सीमा आहे. जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या पश्चिमेला अर्थातच पाकिस्तान हा देश आहे. मग जम्मू काश्मीरला कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची सीमा आहे तर उत्तरेला आणि पूर्वेला लडाख हा केंद्रशासित प्रदेशाची सीमा आहे. आणि मग जम्मू काश्मीरच्या दक्षिणेला 2 राज्याची सीमा आहे भारतातील. एक राज्य आहे पंजाब आणि दुसरं आहे हिमाचल प्रदेश. परीक्षेला हे प्रश्न विचारले जातात की जम्मू काय, कारण याच्या अगोदरही भूगोलाच्या माध्यमातून परीक्षेला प्रश्न तसे विचारलेले आहेत की अमुक अमुक राज्याला किंवा उत्तर प्रदेशाला कोणत्या कोणत्या राज्याची सीमा आहे, मध्य प्रदेशाला कोणत्या राज्याची सीमा आहे. त्या पद्धतीनेच परीक्षेला उद्या प्रश्न विचार की जम्मू काश्मीरला कोणत्या देशाची सीमा लागू नये तर ते देश म्हणजे एकच देश आहे, तो म्हणजे पाकिस्तान. आणि 2 राज्य आहेत, ते म्हणजे एक पंजाब आणि दुसरं राज्य म्हणजे हिमाचल प्रदेश. आता हे जम्मू काश्मीरची मात्र एक वैशिष्ट्य आहे की जम्मू काश्मीरला विधानसभा आहे. सध्या देशामध्ये जे 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, या 8 केंद्रशासित प्रदेशापैकी 3 केंद्रशासित प्रदेशांना विधानसभा आहे. एक आहे नवी दिल्ली, दुसरा आहे पुदुच्चेरी आणि तिसरा आहे जम्मू काश्मीर. म्हणजे ह्या 3 केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा आहे. पण सध्या मात्र तिथे विधानसभेची निवडणूक झालेली नाहीये. सध्या तिथं राष्ट्रपती राजवटच चालू आहे आणि म्हणून जम्मू काश्मीरचा कारभार सध्या कोण पाहतंय तर त्या ठिकाणी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल आहेत. आणि ते नायब राज्यपाल कोण आहेत तर राधाकृष्ण माथुर. 31 ऑक्टोबर 2019 रोजी राधाकृष्ण माथुर यांची जम्मू काश्मीरचे पहिले नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. आता हे राधाकृष्ण माथुर कोण होते?
भारताचे मुख्य माहिती आयुक्त होते आणि भारताच्या मुख्य माहिती आयुक्त पदावरून त्यांची नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल म्हणून. आणि म्हणून जम्मू काश्मीर ही विधानसभा असणारं केंद्रशासित प्रदेश आहे आणि त्या ठिकाणी या पद्धतीनं कामकाज आहे. मग आता जम्मू काश्मीरमधली लोकसंख्या 22 जिल्ह्यामध्ये, जम्मू काश्मीरमध्ये काश्मीर खोरे हा एक भाग आहे आणि जम्मू नावाचा एक भाग आहे. म्हणजे 2 भागामध्ये जम्मू काश्मीर विभागलेले. जम्मू हा जो जम्मूचा भाग आहे तर या ठिकाणी आणि काश्मीर खोऱ्यामध्ये विशेषतः हिंदू आणि मुस्लिम लोकसंख्या जम्मू काश्मीरमध्ये सर्वात जास्त आहे. जम्मू काश्मीरला पूर्वीप्रमाणेच 2 राजधान्या आहेत. म्हणजे उन्हाळी राजधानी श्रीनगरला आणि हिवाळी राजधानी दक्षिणेला जम्मूला. त्यामुळे ज्या वेळेस बर्फवृष्टी होत असते जम्मू काश्मीरमध्ये हिवाळ्यामध्ये, त्यावेळेस त्यांची राजधानी ही श्रीनगरला जाते हिवाळ्यामध्ये आणि विशेषतः हिवाळ्यामध्ये ही राजधानी जम्मूला येते आणि उन्हाळ्यामध्ये ही राजधानी श्रीनगरला जाते. त्यामुळे 2 राजधान्यांचं असणारा केंद्रशासित प्रदेश कोणता तर तो जम्मू काश्मीर. उन्हाळी राजधानी जर आपण या ठिकाणी म्हटलं तर ती श्रीनगर आणि हिवाळी राजधानी म्हटलं तर जम्मू. तर आणि मग या ठिकाणी असणारी लोकसंख्या कोणती आहे तर हिंदू लोकसंख्या बी तिथं काही प्रमाणात आहे, पण बहुसंख्याक लोकसंख्या जास्त लोकसंख्या इथं मात्र कोणती आहे मुस्लिम लोकसंख्या आहे. आपण पाहतो की रोजच जम्मू काश्मीरमध्ये आजही दहशतवादी कारवाया होतात, तो चर्चेमध्ये येतो. आत्ताच आपण पाहिलं की 15-20 दिवसापूर्वी की जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा दुसरा दहशतवाद्यांनी आखलेला जो कट होता, ज्याला पुलवामा 2 असं आपण म्हणत होतो, तो पुलवामा 2 होता या ठिकाणी वाचला. भारत सरकारच्या आर्मीनं किंवा आमचे जे जवान आहेत या जवानांनी बरोबर त्या ठिकाणी त्या गाडीचा शोध घेतला आणि मग ती गाडी पकडली. त्या गाडीमध्ये जवळपास 50 किलो RDX होतं, स्फोटक होती. ही RDX भरलेली गाडी नंतर मग ह्यांनी पकडलेली, नंतर जंगलामध्ये नेली आणि त्या ठिकाणी नेऊन त्याचा स्फोट घडवून आणला आणि ती निकामी केली कोणती स्फोटकं. तर या पद्धतीनं एकंदरीत जम्मू काश्मीर हा देखील नवीन केंद्रशासित प्रदेश आहे. 22 जिल्हे आहेत. परत तुम्हाला रिपीट करतो की 22 जिल्हे अस्तित्वात आला. 31 ऑक्टोबर 2019ला 2 राज्याची सीमा, एक पंजाब आणि दुसरं राज्य म्हणजे हिमाचल प्रदेश. एका देशाची सीमा आहे ते म्हणजे पाकिस्तान. नायब राज्यपाल पहिले आहेत राधाकृष्ण माथुर, ज्यांना RK माथुर या नावानं देखील ओळखलं जातं. विधानसभा तिथं आहे. सध्या मात्र विधानसभा तिथं बरखास्त आहे. राष्ट्रपती राजवट चालू आहे आणि त्या ठिकाणी नवीन विधानसभेची निवडणूक या ठिकाणी लवकरच जम्मू काश्मीरमध्ये निश्चित होणार आहे. तर हा देखील एक नवीन केंद्रशासित प्रदेश आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे समजावून घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझं एक आव्हान आहे की तुमच्या ज्या काही समस्या असतील तर त्या समस्या तुम्ही खाली कमेंटमध्ये टाका. मी शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन तुमच्या समस्या ज्या काही तुम्ही कमेंटमध्ये मला विचारलेल्या आहेत त्याचं देखील मी सोल्युशन तुम्हाला निश्चित देण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी करेन. त्यानंतर नंतरचा टप्पा आहे ते म्हणजे दिनविशेष. आता दिनविशेषवर प्रत्येक परीक्षेला मित्रांनो प्रश्न हमखास विचारले जातात. मग आता ह्या दिनविशेषपैकी गेल्या महिन्यामध्ये काही दिनविशेष झाले. आता दिनविशेष बऱ्याच विद्यार्थ्यांची समस्या असते की सर लक्षात राहत नाही. लक्षात का राहत नाहीत तर आम्ही काय करतो, फक्त दिनविशेष एका शब्दातले पाठ करतो. तर एका शब्दातला दिनविशेष पाठ करून जमणार नाही. जसं की 1 मे महाराष्ट्र दिन, 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन. फक्त आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून किंवा महाराष्ट्र दिन म्हणून ते पाठ करून चालणार नाही. तर महाराष्ट्र हे घटक राज्य कसं निर्माण झालं, मग अगोदर द्विभाषिक मुंबई राज्य होतं, मग या द्विभाषिक मुंबई राज्यातून महाराष्ट्र कसं 1 मे 1960ला निर्माण झालं, नेतृत्व कुणी केलं, काय केलं आणि मग कशा पद्धतीने निर्माण झालं ही संपूर्ण पार्श्वभूमी माहिती असेल तर 1 मे हा महाराष्ट्र दिन तुमच्या परमनंटली लक्षात राहील. त्याच पद्धतीचा एक दिन. त्यामुळे इथून पुढे काय करायचं की दिनविशेष लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही सविस्तरपणे त्या घटकाची पार्श्वभूमी लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये एक नवीन दिनविशेष आहे जो दिनविशेष मे महिन्यामध्ये झाला. नवीन म्हणजे तो गेल्या अनेक वर्षापासून आहे, परंतु आता 21 मे हा दिनविशेष आहे. मग आता 21 मे हा जो दिनविशेष आहे हा कोणत्या नावाने साजरा केला जातो, राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन आणि हिंसाचार विरोधी दिन. म्हणजे दहशतवाद विरोधी व हिंसाचार विरोधी दिन म्हणून भारतामध्ये कोणता दिवस साजरा केला जातो तर 21 मे. आता 21 मे का साजरा केला जातो
त्या पाठीमागची पार्श्वभूमी आम्हाला माहिती पाहिजे. मित्रांनो, 21 मे या दिवशी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची ती पुण्यतिथी असते 21 मे. मग आता याच्या पाठीमागचा इतिहास आम्हाला माहिती पाहिजे. 21 मे आम्ही का जाहीर केला राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन? आपण पाहतो की दहशतवाद, ह्या दहशतवादी कारवाया गेल्या काही दिवसामध्ये आमच्या डोळ्यासमोर येतात. मग हा दहशतवाद काही आत्ताच आलेला आहे का? तर नाही, दहशतवाद हा गेल्या 1980च्या दशकापासून म्हणलं तर भारतामध्ये चालू आहे. की जसं की जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया ह्या अत्यंत वेगानं चालतात. त्यावर जागतिक पातळीवर देखील जसं आपण पाहिलं की 11 नोव्हेंबर अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती या ठिकाणी काय झाला होता? दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. आणि मग या दहशतवादी हल्ला केल्यामुळं तेव्हा जगाला कळालं दहशतवादाचं अक्राळ विक्राळ रूप 2001 ला. पण याच्या अगोदरपासून भारत दहशतवादाचा सामना करतोय. जम्मू काश्मीरमध्ये दररोज बॉम्बस्फोट होतात. एवढंच नव्हे तर या दहशतवादी कारवायामुळं भारतामध्ये एका तरुण पंतप्रधानाचा देखील हत्या झालेली होती. आणि ती हत्या होती राजीव गांधींची. 21 मे 1991 ला तमिळनाडूमधील चेन्नईच्या जवळ श्री पेरांबदूर नावाचं गाव आहे, तसे औद्योगिक शहर आहे. आणि मग श्री पेरांबदूरला भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले होते. त्यावेळेस 10व्या लोकसभेची निवडणूक चालू होती. काँग्रेस पक्षाचा प्रचार करण्यासाठी ते तमिळनाडूमध्ये गेले होते. आणि मग काही दिवसावर मतदान आलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांची सभा झाली. आणि सभा चालू झाल्यानंतर ते खाली आले. आणि खाली व्यासपीठावरून खाली उतरून जात असतानाच त्यांना धन्नो नावाच्या महिलेनं त्यांच्या गळ्यामध्ये हार घातला. आणि या हारामध्ये बॉम्ब ठेवलेला होता. आणि त्या हार घातल्याबरोबर त्याचा स्फोट झाला. याच्यामध्ये राजीव गांधी ठार झाले. आता ही जी धन्नो नावाची महिला आहे किंवा त्यांचे जे इतर सहकारी होते हे कोणत्या दहशतवादी संघटनेत संबंधित होते? ते होते लिट्टे, LTTE, लिबरेशन टायगर ऑफ तमिळ इलम. लिबरेशन टायगर ऑफ तमिळ इलम म्हणजे लिट्टे. आता ही दहशतवादी संघटना कुठं कार्यरत आहे? तर ही दहशतवादी संघटना विशेषतः श्रीलंका ह्या देशात कार्यरत आहे. मग श्रीलंकेच्या उत्तर भागामध्ये, म्हणजे श्रीलंकेचा जो उत्तर भाग आहे याला जाफना प्रांत असं म्हणतात. आणि मग या जाफना प्रांतामध्ये गेल्या 200 वर्षापूर्वीचा इतिहास जर आपण पाहिला तर ब्रिटिश कालखंडापासून आपल्याकडं गुलामगिरीची प्रथा रूढ होती. आणि मग या गुलामगिरीची प्रथा रूढ असताना अनेक तमिळ लोकांना श्रीलंकेमध्ये चहाच्या आणि कॉफीच्या मळ्यामध्ये काम करण्यासाठी घेऊन गेले होते. या चहाच्या कॉफीच्या मळ्यामध्ये काम करणारे जे आमचे तमिळ लोक आहेत, हिंदू लोक आहेत, यांची श्रीलंकेच्या उत्तर भागामध्ये हळूहळू लोकसंख्या वाढली. आणि मग यांनी मागणी चालू केली की आम्हाला श्रीलंकेच्या ह्या उत्तर भागामध्ये स्वतंत्र तमिळ इलम नावाचा देशच द्या. आणि म्हणून त्याला म्हटलं जातं तमिळ इलम. आणि मग ह्या तमिळ इलम नावाचा देश द्यायला श्रीलंका सरकारनं विरोध केला होता. आणि म्हणून श्रीलंका सरकारच्या विरोधामध्ये दहशतवादी कारवाया कोणती संघटना करत होती? लिट्टे नावाची दहशतवादी संघटना करत होती. आणि यांचा नेता होता व्ही प्रभाकरन. नंतर मग ह्या श्रीलंका सरकारनं 2009 मध्ये महेंद्र राजपक्षे, जे सध्या श्रीलंकेचे विद्यमान पंतप्रधान आहेत, ते राष्ट्राध्यक्ष त्यावेळेस होते 2009 ला, त्यांच्या कालखंडामध्ये त्यांनी लिट्टे बंडखोरांचा तिथं नायनाट केला, व्ही प्रभाकरनला ठार केलं. तर ही लिट्टे नावाची दहशतवादी संघटना यांनी राजीव गांधींची हत्या केली. आता हत्या का केली? तर त्यांचं असं कारण होतं की पंतप्रधान राजीव गांधी यांनी तमिळ बंडखोरांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी श्रीलंकेमध्ये भारतातून शांती सेना पाठवली होती. शांती सेना म्हणजे काय? की जगामध्ये एखाद्या देशामध्ये जर दहशतवादी कारवाया चालत असतील तर तिथं संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून
दुसऱ्या देशातील सैन्य तिथं पाठवलं जातं. त्या बंडखोरांच्या विरोधात लढण्यासाठी यांना म्हटलं जातं शांती सेना. आणि मग त्या लिट्टेंना राग आला की तुम्ही आमची तर मागणी आहे श्रीलंकेच्या उत्तर भागामधून वेगळं तमिळीलम नावाचा देश तयार करण्याची मागणी आहे. आणि मग भारत या मागणीला विरोध करतोय. आणि मग आम्ही हिंदू आहेत, भारतीय वंशीय आहेत आणि तुम्हीच आम्हाला विरोध करता. या रागातून लिट्टे बंडखोरांनी राजीव गांधींची हत्या 21 मे 1991ला श्री पेरांबदूर तमिळनाडू चेन्नईच्या जवळ इथं त्यांची हत्या केली. आणि मग भारताला खऱ्या अर्थानं दहशतवादाचा खूप मोठा अकरा विकळा झाला हा आम्हाला पाहायला भेटला. देशाचा सर्वात तरुण पंतप्रधान होते राजीव गांधी. देशाला माहिती तंत्रज्ञान IT तंत्रज्ञानाकडे घेऊन जाणारा हा तरुण नेता होता. आज जे आपण पाहतो की भारत हा जगामध्ये IT तंत्रज्ञानामध्ये पुढे गेलेला आहे. हे IT तंत्रज्ञान खऱ्या अर्थानं भारतामध्ये कुणी पहिल्यांदा रुजवलं तर ते राजीव गांधींनी रुजवलं. त्यामुळे राजीव गांधी सारखा तरुण नेता वयाच्या 48व्या वर्षी ते देशाचे पंतप्रधान झाले होते आणि त्यांचीच दुर्दैवानं हत्या या लिट्टे बंडखोरांनी केली. म्हणून भारताचं खूप मोठं नुकसान झालं. आणि मग 10वी जी लोकसभा निवडणूक होती त्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला पुन्हा खूप मोठा विजय मिळाला. 244 जागी काँग्रेस पक्ष देशामध्ये निवडून आला. जवळपास बहुमतात काँग्रेसचं सरकार सत्तेमध्ये आलं. परंतु नुकसान राजीव गांधींचं झालं, काँग्रेस पक्षाचं झालं, देशाचं झालं. आणि मग त्यांच्यानंतर PV नरसिंह राव हे देशाचे नवे पंतप्रधान बनले. तर या पद्धतीनं हे राजीव गांधींची कारकीर्द तुम्हाला माहिती आहे. म्हणून भारतीय तंत्रज्ञानाचे जनक म्हणून देखील आपण विशेषतः राजीव गांधी यांनाच आपण ओळखतो. आणि म्हणून भारत सरकारनं तिथून पुढे लक्षात घेतलं की बाबा रे यापुढं अजून अशा एखाद्या आमच्या नेत्याच्या विरोधात कुणी गेलं नाही पाहिजे. नेत्याची किंवा कुठल्याही व्यक्तीची, सर्वसामान्य व्यक्तीची देखील देशामध्ये कुणाची हत्या दहशतवाद्यांनी केली नाही पाहिजे. म्हणून भारत सरकारनं 21 मे हा राजीव गांधींचं पुण्यतिथी असणारा दिवस दरवर्षी भारतामध्ये दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा करायला मान्यता दिली. आणि मग त्या दिवशी दहशतवादाच्या विरोधामध्ये सर्व शासकीय कार्यालयामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना हिंसाचाराच्या विरोधात, ज्या ठिकाणी आपल्याकडे देशांतर्गत हिंसाचार देखील भरपूर चालतो जसं की आपण नक्षलवाद वगैरे आपण म्हणतो, तर मग याच्या विरोधामध्ये देखील सरकारनं काम करावं आणि ज्या काही अडीअडचणी असतील, ज्या समस्या असतील त्या चर्चेच्या माध्यमातून मिटवाव्यात. या हेतूनं राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन आणि हिंसाचार विरोधी दिन म्हणून 21 मे हा दरवर्षी साजरा केला जातो. तर या पद्धतीनं राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन लक्षात ठेवा. यापुढे तो तुमचा आता विसरणार देखील नाही हे लक्षात ठेवा. काय विसरणार नाही तर एवढ्या पद्धतीनं पार्श्वभूमी त्याची तुम्ही माहिती करून घेतली पाहिजे. त्याच्यानंतर आता नवीन टॉपिक या ठिकाणी अजून एक आहे, तो म्हणजे नवीन एक दिनविशेष अजून या ठिकाणी आपण घेतोय. तो दिनविशेष म्हणजे लागलीच 22 मे हा मे महिन्यात साजरा करण्यात आला. तुम्ही सर्व पेपर तर आपल्यापर्यंत पोहोचत नाही, ऑनलाईन पेपर तेवढा आमच्यापर्यंत पोहोचत, कारण ग्रामीण भागापर्यंत बऱ्याच वेळा या ठिकाणी हे रेंजच नसते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करणार, पेपर देखील आम्हाला वाचायला भेटत नाही. आणि म्हणून तुमचा अभ्यास व्हावा या हेतूनं आम्ही या ठिकाणी हे लेक्चर आयोजित केलेलं आहे. आणि मग या लेक्चरच्या माध्यमातून, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून, आकार फाउंडेशन नागपूरच्या माध्यमातून मी तुम्हाला हे लेक्चर या ठिकाणी देतोय. आणि मग 22 मे हा एक दिवस आहे, आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन म्हणून साजरा केला जातो. आता आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन म्हणून संयुक्त राष्ट्र संघानं पुढाकार घेतला. संयुक्त राष्ट्र संघाची एक उपशाखा आहे, भाग आहे UNEP, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंटल प्रोग्राम. आणि मग UNEPच्या माध्यमातून, युनोच्या माध्यमातून जगभर जैवविविधतेचं संरक्षण व्हावं या हेतूनं आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन साजरा केला जातो. आणि मग 22 मे या दिवसाची थीम काय होती किंवा संकल्पना काय होती यावर परीक्षेला हमखास प्रश्न विचारला जातो. तर 22 मे 2020 या दिवसाची आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाची संकल्पना किंवा विषय होता, आपल्या पर्यावरणीय समस्यांचे उत्तर निसर्गातच आहे. निश्चितच आज ज्या ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत जगामध्ये, ग्लोबल वॉर्मिंगची समस्या निर्माण झालेली आहे, वेगवेगळे आजार, हे कोरोनासारखे आजार असतील किंवा वेगवेगळे अनेक
आजार आहेत हे पर्यावरणाच्या निर्माण झालेल्या जे काही प्रदूषण आहेत, एअर पोल्युशन असेल, पाणी प्रदूषण असेल, आवाजाचं प्रदूषण असेल, अनेक भूप्रदूषण असेल, अशा अनेक प्रदूषणामुळं या ठिकाणी ह्या समस्या निर्माण झाल्या आहेत. आणि मग जैवविविधता म्हणजे काय, तर ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी असं आपण म्हणतो. मग बायोडायव्हर्सिटीमध्ये जगातील जे हॉटस्पॉट आहेत, या हॉटस्पॉट पैकी महत्वाचे 4 हॉटस्पॉट हे भारतामध्ये आहेत. मग भारतामधला सर्वात मोठा हॉटस्पॉट आहे ईशान्य पूर्व भारत, आसाम. ईशान्य पूर्व भारतातील राज्ये अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, मेघालय, सिक्कीम ही राज्य. त्याचबरोबर भारताच्या पश्चिमेला असणारी वेस्टर्न घाट नावाची पर्वतरांग. आता वेस्टर्न घाट ही पर्वतरांग, याला आपण महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतरांग असं आपण म्हणतो. मग ही वेस्टर्न घाट जी पर्वतरांग, पश्चिम घाट नावाची जी पर्वतरांग आहे, ही कुठं आहे तर दक्षिण गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ आणि तामिळनाडूची सीमा, या ठिकाणी ह्या 1600 किलोमीटर लांबीचा हा पश्चिम घाट पसरलेला आहे. आणि मग या पश्चिम घाटामध्ये खूप विपुल प्रमाणामध्ये जैवविविधता आहे, अनेक प्रकार. मग जैवविविधतेमध्ये कशाचा समावेश होतो, अनेक अशी घनदाट जंगलं आहेत, जंगलामधले पक्षी आहेत, प्राणी आहेत, जलचर आहेत, महासागर आहे, सागरामधले जलचर आहेत. आणि मग जी ही जैवविविधता आहे, कीटक आहेत, अनेक छोटे छोटे जीवजंतू आहेत, हे देखील टिकले पाहिजे. हे टिकले तर जैवविविधता टिकेल. आणि म्हणून जगभर जैवविविधता टिकविण्याच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन दरवर्षी 22 मेला साजरा केला जातो. भारतामध्ये दुसरा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे, हा भारताच्या उत्तरेला असणारी पर्वतरांग म्हणजे हिमालय पर्वतरांग. मग हिमालयामध्ये देखील आपण पाहतो की खूप मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे. त्याचबरोबर भारतामध्ये पूर्व घाट आहे, विंध्य पर्वतरांग आहे, सातपुडा पर्वतरांग आहे. तर अशा अनेक जैवविविधतेचे हॉटस्पॉट भारतामध्ये आहेत. आणि मग ह्या जैवविविधतेचा टिकाव लागला पाहिजे, ही जैवविविधता टिकली पाहिजे, तरच पर्यावरणामधला असमतोल जो निर्माण झाला तो असमतोल या ठिकाणी भरून निघेल आणि पुन्हा पर्यावरण चांगल्या पद्धतीनं टिकेल. तुम्ही आम्ही या ठिकाणी चांगलं पर्यावरणामध्ये जगू शकू. म्हणून या 22 मे 2020च्या आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाचा मूळ विषय किंवा संकल्पना होती, आपल्या पर्यावरणीय समस्यांचे उत्तर निसर्गातच आहे. तर या पद्धतीची ही संकल्पना होती. आणि दुसरं तुम्हाला माहिती असेल की सन 2010 ते सन 2020 हे दशक, 10 वर्षाचं दशक, हे युनेस्कोकडूनच जैवविविधता दशक म्हणून देखील साजरा केलं जात होतं. आणि मग ह्या जैवविविधता दशकाची सांगता ही देखील कधी झालेली आहे तर कालच्या 22 मे 2020ला झाली आहे. त्यामुळं 22 मे 2020 रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन साजरा केला. त्याच दिवशी जैवविविधता दशक देखील संपलं. म्हणून हे दशक कोणतं साजरा केलं जातं यावरती देखील अनेक परीक्षांना प्रश्न येतात, तर ते देखील तुम्हाला माहिती असले पाहिजेत. या दृष्टिकोनातून तुम्ही ते लक्षामध्ये ठेवा. त्यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण दिनविशेष, लागलीच मी तुम्हाला एक दिनविशेष घेतोय. आणि हा दिनविशेष संपल्यानंतर आपण या ठिकाणी वेगवेगळ्या समस्याकडं देखील आपण येऊ. तर तुमच्या समस्या पाठवा, म्हणजे मी त्या समस्यांची उत्तरं देखील देण्याचा प्रयत्न करतो. जो परवाच्या दिवशी आपण दिनविशेष साजरा केला तो म्हणजे 5 जून. 5 जून 2020 जागतिक पर्यावरण दिन. या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना होती जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी किंवा जैवविविधतेचा उत्सव. ही ह्या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना होती. मग आता पर्यावरण दिन कधीपासून साजरा केला जातो, याची पार्श्वभूमी काय आहे हे आपल्याला थोडक्यामध्ये माहिती असलं पाहिजे. 1972 5 जून ते 16 जून या दरम्यानमध्ये स्वीडन देशाची राजधानी, हा स्वीडन देश कुठे आहे, युरोप खंडाच्या नैऋत्य भागामध्ये, युरोप खंडाच्या वायव्य भागामध्ये. आणि मग ह्या स्वीडन देशाची राजधानी आहे स्टॉकहोम. आणि मग ह्या स्टॉकहोमला एक पर्यावरण मानव नावाची एक परिषद झाली होती. आणि मग या परिषदेमध्ये असं ठरलं होतं की पर्यावरणाची संकल्पना ही महत्त्व आम्ही ओळखलं पाहिजे. दिवसेंदिवस CO2चं उत्सर्जन वाढतंय.
कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन व्हायला लागले, टेम्परेचर वाढायला लागले आणि याच्यामुळे काय तर पर्यावरणीय असमतोल निर्माण व्हायला लागला. म्हणून आंतरराष्ट्रीय ज्याला आपण युनो असं आपण म्हणतो, युनोच्या पुढाकारानंतर पर्यावरणीय दृष्टिकोनातून जगभर जाणीवजागृती करणं, त्याच्यावरती काम करणं या हेतूनं एक संस्थेची स्थापना करण्यात आली होती 5 जून 1974ला आणि त्याचं नाव होतं UNEP, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंटल प्रोग्राम. आणि मग युनायटेड नेशन एन्व्हायरमेंटल प्रोग्रामच्या माध्यमातून संपूर्ण जगभर दरवर्षी 5 जून हा दिवस 1974 पासून जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. मग या पर्यावरण दिनात याच्या अगोदर दरवर्षी किंवा सध्या देखील ज्या 5 जून 2020च्या याची संकल्पना आपण पाहिली, जैवविविधता किंवा जैवविविधतेचा उत्सव. आणि याचा यजमान देश, दरवर्षी याचा यजमान देश देखील असतो. म्हणजे कुठल्या देशाच्या पुढाकारानं ही परिषद आयोजित केली जाते, पर्यावरण दिन साजरा केला जातो. तर या वर्षी आयोजित करण्यात आला होता. याचा यजमान देश होता युरोप खंडातला जर्मनी नावाचा देश आणि दक्षिण अमेरिका खंडातला किंवा लॅटिन अमेरिका खंडातला कोलंबिया नावाचा देश. त्यामुळे कोलंबिया आणि जर्मनी हे 2 देश 5 जून 2020 या जागतिक पर्यावरण दिनाचा यजमान देश होता. आणि मग या यजमान देशांची कॉन्फरन्स देखील झाली, टेलिकॉन्फरन्स. विशेषतः आपण पाहिलं की व्हिज्युअल कॉन्फरन्स या ठिकाणी झाली, व्हर्च्युअल कॉन्फरन्स झाली. आणि भारताचे पर्यावरण व वन मंत्री जे महाराष्ट्रीयन आहेत प्रकाश जावडेकर हे यांनी या कॉन्फरन्सला व्हर्च्युअलच्या माध्यमातून संबोधित देखील केलं. त्यामुळे परीक्षेला यावरती हमखास प्रश्न विचारले जातात. दुसरा पार्ट आहे की गेल्या वर्षी 2019 5 जून 2019 या दिनाची संकल्पना होती बीट एअर पोल्युशन, म्हणजे हवा प्रदूषणावरती मात. आणि याचा यजमान देश होता चीन. 2018 5 जून 2018 या दिवसाची संकल्पना होती बीट प्लास्टिक पोल्युशन, म्हणजे प्लास्टिक प्रदूषणावर मात. आणि याचा यजमान देश होता भारत. त्यामुळे परीक्षेला दिन विशेष विचारले जातात, यजमान देश विचारला जातो आणि त्याची संकल्पना देखील विचारली जाते. त्यामुळे पर्यावरणीय जनजागृती व्हावी. आज आपण पाहतो की पर्यावरणाचा असमतोल, जे काही ग्लोबल वॉर्मिंग होतंय याला कारणीभूत काय की आमच्याकडं असणारं पोल्युशन. मग हवा प्रदूषण असेल, जलप्रदूषण असेल किंवा भूमी प्रदूषण असेल. आज आपण पाहतो की भारतामध्ये नद्या मोठ्या प्रदूषित झालेल्या आहेत. कारखान्याचं पाणी प्रक्रिया न करता जशाच तसं नद्यामध्ये सोडलं जातं. जसं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये कृष्णा, कोयना, वेण्णा, पंचगंगा या नद्या खूप प्रदूषित झालेल्या आहेत. कारण आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये असणारी कारखानदारी. आणि मग ऊस साखर कारखानदारी, जे साखर कारखानदारी आहे, या साखर कारखान्यातून सोडली जाणारं मळीचं पाणी ह्या नद्या जशाच तसं सोडलं जातं. परिणामी या नद्या प्रदूषित बनलेल्या आहेत. पुण्यासारखं शहर मुळा मुठा नदी काठी आहे. औरंगाबाद सारखं शहर खाम नावाच्या नदी किनारी आहे. नागपूर नावाचं शहर नाग आणि पिवळी नावाच्या नदी किनारी आहे. आणि ही सर्व शहरातून सोडलेलं जे ड्रेनेजचं पाणी आहे, सांडपाणी आहे, हे जशाच तसं नदीत सोडलं जातं. याचा परिणाम ही सर्व शहरामध्ये मुळं ह्या नद्या प्रदूषित बनलेल्या आहेत. उत्तर भारतामध्ये आपण पाहतो की गंगा नदी ही खूप मोठी प्रदूषित नदी बनलेली आहे. कारण की गंगा नदीमध्ये उत्तर प्रदेश आहे, उत्तराखंड आहे, दिल्ली आहे किंवा खाली बिहार आहे, झारखंड आहे, पश्चिम बंगाल या राज्यातून सोडलेलं जे प्रदूषित पाणी आहे किंवा शहरातून येणारं जे ड्रेनेज वॉटर आहे, याच्यामुळं काय झालं तर ही गंगा देखील अतिप्रदूषित नदी बनलेली आहे. यमुना ही देखील प्रदूषित बनलेली आहे. आणि मग या नद्यामुळं, प्रदूषणामुळं मानवी जीवन धोक्यात आलेले आहे. आज आपण पाहतो की याच नदीतल्या पाण्यातून, प्रदूषित पाण्यातून पिकं पिकवली जातात, भाजीपाला पिकवला जातो. आणि मग ह्या पाण्याचा अंश याच पिकामध्ये येतो, फळभाज्यामध्ये येतो आणि त्याच फळभाज्या आपण खातो. याचा परिणाम की अनेक रोग काय होतात, निर्माण व्हायला लागतात. त्यामुळे हा पर्यावरणीय असमतोल जर आम्हाला रोखायचा असेल तर सर्व जगानं पोल्युशन कंट्रोल केलं पाहिजे. आणि पोल्युशन कंट्रोल जर केलं तर या ठिकाणी हवा स्वच्छ होईल आणि याच्यातून भविष्य कालखंडामध्ये निर्माण होणारे अनेक प्रश्न या ठिकाणी थांबतील. या पद्धतीचं या बाबी या ठिकाणी आपण पर्यावरण दिनाच्या माध्यमातून आपण पाहिलेल्या आहेत. तर 5 जून 2020चा पर्यावरण दिन, जैवविविधता हा विषय. तर विद्यार्थी मित्रांनो,
गेल्या अनेक वेळापासून जवळपास 1 तासापेक्षा जास्त कालखंडापासून मी तुमच्याशी ऑनलाईन आहे. अनेक टॉपिक आपण सविस्तर पाहिलेले आहेत. तर आता याच्यामध्ये आपण काही समस्या घेणार आहोत. आता त्या समस्या घेत असताना काही समस्या या ठिकाणी मी पाहतो कोणत्या कोणत्या आलेल्या आहेत. तर याच्यामध्ये समस्या एक मिनिट. तर समस्या हळूहळू या ठिकाणी घेतोय. समस्या आलेली आहे. प्लीज इन्फॉर्मेशन कोरोना व्हायरस. आता कोरोना व्हायरस तुम्हाला सांगताना निश्चितच तुम्हाला माहिती आहे की कोरोना व्हायरसची पहिली केस 17 नोव्हेंबर 2019ला चीनमध्ये कोरोना व्हायरस सापडला रुग्ण. परंतु तो निश्चित नव्हता की हा कोरोनाचा आहे. त्याला फक्त ताप येत होता, त्याला या ठिकाणी सर्दी झाली होती. आणि मग 17 नोव्हेंबरच्या नंतर चीनमध्ये पहिला रुग्ण की हा कोरोनाचा आहे म्हणून कधी सापडला तर 31 डिसेंबर 2019ला. आणि मग 31 डिसेंबर 2019ला कोरोनाचा पहिला पेशंट डिटेक्ट झाला चीनमध्ये. म्हणून त्याला जागतिक किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ज्याला आपण म्हणतो, आणि मग ह्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं याला नाव दिलं कोरोना. यालाच म्हटलं जातं तो नोव्हल कोरोना व्हायरस. आणि मग याला जागतिक आरोग्य संघटनेनं पुन्हा नाव दिलं ह्या कोरोनाला कोविड. कोविड म्हणजे काय? COVID. CO म्हणजे कोरोना, VI म्हणजे व्हायरस आणि D म्हणजे डिसीज. आणि मग हा कोरोना व्हायरस डिसीज चीनमधल्या हुबेई नावाचा प्रांत आहे आणि हुबेई प्रांतामध्ये वुहान नावाची राजधानीचं शहर आहे. इथं हा पहिला सापडला. म्हणून त्याचा उगम चीनमधून झाला आहे हे लक्षामध्ये ठेवा. आणि मग या कोरोना व्हायरसला जागतिक महामारी म्हणून कधी घोषित केलं WHO तर ते घोषित केलं 11 मार्चला. लक्षात घ्या, 11 मार्च म्हणजे एवढा उशीर WHO केल्यामुळं जगातील कुठल्याही देशाला कोरोनाच्या संबंधित औषधी निर्माण करता आली नाही किंवा त्याच्याशी लढण्यासाठी काय काय लागतं, कोणती कोणती साधनं लागतात त्याचं देखील आम्हाला या ठिकाणी अंदाज आला नाही. आणि सर्व देश या ठिकाणी गाफील राहिलं. याचा परिणाम आज संपूर्ण जगभर कोरोना मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे. भारतात देखील 2 लाखापेक्षा जास्त कोरोना व्हायरसचे पेशंट झालेले आहेत. जवळपास 5,000पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पावले आहेत. देशामध्ये महाराष्ट्र कोरोनामध्ये पहिल्या नंबरवरती आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 70,000पेक्षा जास्त पेशंट झालेले आहेत आणि जवळपास 2,500पेक्षा जास्त लोक एकट्या महाराष्ट्रामध्ये मृत्युमुखी पावलेले आहेत. आणि मग या महामारी घोषित करायला WHOनं 11 मार्च 2020 ही तारीख त्यांनी घोषित. आणि 11 मार्च 2020ला कोरोनाला महामारी म्हणून WHO घोषित केलं आणि तिथून पुढे अख्खं जग पुन्हा कार्याला लागलं. महाराष्ट्रामध्ये पहिला कोरोनाचा रुग्ण आपण पाहिलं की 9 मार्चला या ठिकाणी पुण्यामध्ये सापडला होता आणि नंतर त्याचं निधन 16 मार्चला पुण्यामध्ये झालं. आणि तिथून पुढे महाराष्ट्र सरकारनं लगेच महाराष्ट्रातले अनेक भाग या ठिकाणी बंद केले, लॉकडाऊन केले. नंतर भारत सरकारनं 22 मार्चला पहिला जनता कर्फ्यू पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या संकल्पनेतून अंमलबजावणीत आणला. तो आम्ही यशस्वी केला. आणि नंतर 24 मार्च रात्री 12 पासून लागलीच आम्ही काय केलं तर संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन जाहीर केलेलं होतं. तर या पद्धतीनं कोरोना व्हायरसशी संबंधित एक थोडक्यात माहिती ही मी तुम्हाला दिलेली आहे. अजून जर काही समस्या असतील तर तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी टाका. मी तुम्हाला त्या समस्येचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, राम वाहक सरांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगेल की राम वाहक सरांनी अख्ख्या महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. कशासाठी तर महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षेची जनजागृती निर्माण करण्यासाठी. गोरगरिबांची मुलं महाराष्ट्रात अधिकारी झाली पाहिजेत, UPSC MPSCच्या माध्यमातून अधिकारी झाली पाहिजेत. आणि यासाठी म्हणून त्यांनी सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ते पूर्ण विदर्भात, मराठवाडा, औरंगाबाद सगळीकडे उत्तर महाराष्ट्र जवळपास मी तर म्हणतो 2,000पेक्षा जास्त व्याख्यानं त्यांनी स्पर्धा परीक्षेवर घेतलेली आहेत. आणि मुलांना खूप मोठी प्रेरणा त्यांच्या माध्यमातून मिळली आहे. स्पर्धा परीक्षेची जागृती त्यांनी केली आहे. त्यामुळे हे आकार फाउंडेशन महाराष्ट्रामध्ये नागपूर आणि पुणे या ठिकाणी कार्यरत आहे. अनेक मुलांच्या जीवनाला कलाटणी देण्याचं काम राम वाहक सरांनी केले. आणि मित्रांनो, तुम्हाला देखील भविष्यामध्ये राम वाहक सरांचं लेक्चर कधी ऐकायला ज्यावेळेस भेटेल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की त्यांचं लेक्चर झाल्यानंतर तिथं ज्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला जातो त्या लोकांना मग कळतं की राम वाहक सर किती उत्कृष्ट पद्धतीनं बोलतात, किती मुलांना प्रेरित करतात. आणि म्हणून त्यांना
या ठिकाणी व्याख्यान झाल्यानंतर किंवा मार्गदर्शन झाल्यानंतर तिथला जो म्हटलं जातं, तिथला जो काही कार्यक्रमाचा आयोजक असतो किंवा सूत्रसंचालक असतो तो कौतुकाने म्हणतो की विदर्भ आम्हाला माहिती आहे कशासाठी, भारताचं व्याघ्र प्रवेशद्वार म्हणून, भारताचं व्याघ्र प्रवेशद्वार म्हणून विदर्भाला आम्ही ओळखतो. टायगर कॅपिटल ऑफ इंडिया नागपूर का म्हटलं जातं, तर नागपूरला सर्वात जास्त वाघ आहेत नागपूरच्या परिसरामध्ये, मग विदर्भामध्ये, मग महाराष्ट्रामध्ये एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत, टायगर प्रोजेक्ट आहेत. त्याच्यापैकी 5 टायगर प्रोजेक्ट एकट्या विदर्भात आहेत. उदाहरणार्थ हमखास व्याघ्र दर्शन देणारा जगातला भारतातला सर्वात प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प कोणता आहे, तर ताडोबा अंधारी जो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. बोर नावाचा व्याघ्र प्रकल्प आहे जो महाराष्ट्रातला सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे, तो वर्धा आणि नागपूर जिल्ह्यामध्ये. नवेगाव नावाचा व्याघ्र प्रकल्प आहे जो भंडारा जिल्ह्यामध्ये. मेळघाट नावाचा व्याघ्र प्रकल्प आहे जो या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये. त्यामुळे हे जे 5 व्याघ्र प्रकल्प आहेत, हे 5 व्याघ्र प्रकल्प आणि पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर जिल्ह्यामध्ये, हे 5 व्याघ्र प्रकल्प नागपूरला आहेत. म्हणजे देशातील किंवा विदेशातील व्यक्तीला ज्यावेळेस, कारण जगामध्ये सर्वात जास्त वाघ हा प्राणी कुठं आढळतो, तर भारतामध्ये. भारतात कुठं आहे, तर या ठिकाणी सर्वात जास्त म्हटलं तर कर्नाटकमध्ये, 2 नंबरवर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये, आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वाघ कुठल्या नॅशनल पार्कमध्ये किंवा व्याघ्र प्रकल्पात आहेत, तर तो आहे ताडोबा अंधारी चंद्रपूर. आणि म्हणून या ठिकाणी जगातून भारतातून वाघ पाहण्यासाठी लोकांनी यावं. कुठे यावं, त्यांना निश्चित नाव डिटेक्ट व्हावं म्हणून आम्ही कॅपिटल सिटी ऑफ टायगर किंवा म्हणून आम्ही जाहीर केलं नागपूरला. आणि म्हणून नागपूरला हे पर्यटक आल्यानंतर तिथून 50-60 किलोमीटरच्या अंतरामध्ये, 100 किलोमीटरच्या आसपासमध्ये लागलीच लोकांना वाघ पाहण्यासाठी जाता येते. याच्याशिवाय मध्य प्रदेश देखील वरच्या बाजूला जवळच आहे. मग मध्य प्रदेशामध्ये देखील पेंच व्याघ्र प्रकल्प आहे, कान्हा व्याघ्र प्रकल्प आहे. तर त्यामुळे नागपूरहून सर्व व्याघ्र प्रकल्प जवळ आहेत. वाघ पाहण्यासाठी तिथं लवकर जाता येतं. म्हणून भारताचं व्याघ्र प्रवेशद्वार म्हणून किंवा कॅपिटल व्याघ्र म्हणून या ठिकाणी आम्ही घोषित केलेली आहे नागपूरला. आणि मग ज्या वेळेस राम वाघ सरांचं या ठिकाणी लेक्चर होतं त्यावेळेस नंतर मग या ठिकाणी संपूर्ण सूत्रसंचालक या ठिकाणी एक वाक्य सांगत असतो, तो म्हणजे आम्हाला फक्त वाघासाठी माहिती होतं नागपूर, पण आता दुसरा वाघ म्हणजे राम वाघ. त्यामुळे नागपूरचे वाघ म्हणून राम वाघांना या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये बरेच लोक या ठिकाणी ओळखतात. त्यांनी सुरू केलेलं हे काम खरोखर ग्रेट आहे. मित्रांनो, अभ्यासाला लागा. आता UPSC परीक्षा देखील UPSCनं, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशननं डिक्लेअर केलं की 4 ऑक्टोबरला UPSCची परीक्षा घेतली जाईल. लवकरच पुन्हा आता ज्या महाराष्ट्रात राज्यसेवेची या ठिकाणी परीक्षेची तारीख देखील डिक्लेअर होईल. त्यानंतर संयुक्त गट ब PSI STI ASOची देखील तारीख डिक्लेअर होईल. कारण ह्या परीक्षा स्थगित झाल्या होत्या, पुढे ढकलल्या होत्या कोरोनामुळे. त्या देखील लवकरच परीक्षा होतील. त्यासाठी तुम्ही अभ्यासात राहा, वेगानं अभ्यास करा आणि परत पुन्हा तुम्ही यशस्वी व्हा. यासाठी आकार फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेला हा उपक्रम सतत चालू राहणार आहे. 11वं माझं आजचं लेक्चर होतं. भविष्यात देखील प्रत्येक 2-4 दिवसाला मोठमोठे अधिकारी येऊन आकार फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. याच्यामध्ये सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन राम वाघ सरांचं, कारण त्यांनी डेव्हलप केलेली ही रिलेशन्स, त्याच्यावरती अनेक लोक त्यांना सहकार्य करतात आणि विद्यार्थ्यांना प्रेरित करतात. तर आकार फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये, पुण्याला आणि नागपूरला चांगल्या विद्यार्थ्यांनी काम करावं, अभ्यास करावा, यासाठी देखील मी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि राम वाघ सरांचे मी आभार मानतो. आणि बहुतांशी आता समस्या एकच या ठिकाणी महत्त्वाची समस्या आलेली होती. तर तुम्ही देखील सांगा, डबल पुन्हा अजून एखादं लेक्चर देखील आपण या ठिकाणी पुढच्या काही कालखंडामध्ये घेऊ. तर आजच्या लेक्चर या ठिकाणी आयोजित केलं त्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्रांचे, तुम्ही एवढा वेळपासून या ठिकाणी लाईव्ह आहात, सर्वांचे मी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.